देवी पुराणमध्ये असं सांगितलेलं की त्रिपुरासूर राक्षसाचा जेव्हा हैदोस मांडला होता त्याने इथं विष्णू आणि ब्रह्मदेवांना सुद्धा त्यांनी हरवलं होतं. तर हे दोघे शेवटी महादेवांकडे गेले की आता सगळ्या पृथ्वीचा किंवा आपला सुद्धा विनाश करण्याचा तो मनसुबा आहे त्याचा. तर तेव्हा महादेवांनी त्याचा नाश केल्यानंतर आपल्या मुलांवर कोणतंही संकट पुन्हा येऊ नये यासाठी त्यांनी 1000 वर्ष डोळे उघडेच ठेवले होते. आणि जेव्हा त्यांना वाटलं की नाही आता माझी मुलं सुखी आहेत, मला माझ्या मुलांना कोणीही त्रास देऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी नेत्र बंद केले. आणि त्या नेत्र बंद केल्यानंतर जे काही अश्रू त्यांच्या डोळ्यातून पडले ते 38 ठिकाणी पडले पृथ्वीवरती. जिथं 38 ठिकाणी पडले तिथं ते वृक्ष रुद्राक्षाचं निर्माण झालं. मुखी म्हणजे रुद्राक्षावरती जी लाईन असते, रेषा असते, तर ती रेषा किती आहे एका रुद्राक्षावरती? एकमुखी. 2 लाईन्स असल्या तर 2 मुखी, 3 लाईन्स असल्या तर 3 मुखी. तिसरा नेत्र जो आहे तो म्हणजे एकमुखी रुद्राक्ष. तर हा 5 मुखी रुद्राक्ष म्हणजे 5 देवांचा आशीर्वाद आहे. नमस्कार. 4 मोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या आणि आध्यात्मिक त्याचबरोबर एक सायंटिफिक विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे रुद्राक्ष. या महाशिवरात्रीला बघितलं तर प्रत्येक जण रुद्राक्ष खरेदीला किंवा रुद्राक्षाचा वापर करायला बघत असतो. कारण शिवभक्त जे असतात ते पूजा अर्चा असेल, भजन असेल किंवा उपवास असेल या माध्यमातून शंकराची आराधना करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मग हाच रुद्राक्ष जेव्हा आपण वापरायला घेतो तर त्याचे फायदे काय असतात, त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो? असं म्हणतात की रुद्राक्ष हा आपल्याला भगवान शंकराने दिलेली एक भेट आहे, आपल्याला दिलेली एक ब्लेसिंग्स आहे. मग याच रुद्राक्षाबद्दल आपल्या सर्वांना अनेक शंका असतात की तो कोणी वापरावा, कधी वापरावा, महिलांनी वापरावा की न वापरावा. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत आणि ती माहिती आपल्याला मिळणार आहे माधवी सरामळे मॅडम कडून. माधवी सरामळे मॅमना तुम्ही ओळखताच, आपण लास्ट एपिसोड त्यांच्यासोबत केला होता, तो म्हणजे 2025 वर्ष आपल्याला कसं जाणार आहे. सो त्याच मॅम आपल्याला आज गाईड करणार आहेत, आपल्याला माहिती देणार आहेत रुद्राक्ष बद्दलची. वेलकम मॅम. वेलकम. थँक्यू सो मच धनश्री. तुम्ही जसं म्हणालात की पहिला पॉडकास्ट मी तुमच्यासोबत केला, त्याबद्दल तुम्ही इतकं प्रेम प्रेक्षकांनी आणि तुम्ही मला दिलत आणि माझ्यावर विश्वास ठेवलात आणि आत्ताही इतका सुंदर विषय घेऊन तुम्ही आलेले आहात त्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे पहिल्यांदा तुमच्या 4 मोर थॉट्सला. आणि इतका सुंदर विषय आहे हा. जसं तुम्ही म्हणालात की महाशिवरात्र जवळ आलेलीच आहे आणि रुद्राक्षाचं महत्त्व आता कुंभमेळ्यामुळे तर सगळ्यांना माहितीच झालेलं आहे की तिथं जे नागासाधूंनी रुद्राक्ष घातलेलं आहे. तर खरोखर रुद्राक्षाचं खूप जास्त महत्त्व आहे. आणि जसं आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जसं प्रोसीड होईल, पुढं जाईल पॉडकास्ट, तसं आपल्याला कळेल रुद्राक्ष नेमकं काय आहे, त्याचं सायंटिफिक रिझन्स काय आहे, कुणी घालावं कुणी घालू नये, तर हे सगळे नियम वगैरे आपण फार फार डिस्कस करणार आहोत. हा, म्हणजे बऱ्याच शंका लोकांच्या मनात असतील, प्रेक्षकांच्या मनात असतील, तर त्या आपल्या सगळ्याच दूर होणार आहेत. शंकापेक्षा भीती जास्त आहे की हे घालावं की नाही घालावं, कारण हे कुठल्या लोकांनी घालावं, त्याचे काही इल इफेक्ट्स किंवा बाद काही गोष्टी होणार का आयुष्यामध्ये, असं काही असेल. या सगळ्या गोष्टी ह्या पॉडकास्ट नंतर बऱ्याचशा क्लिअर होतील. मॅम, आता मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की रुद्राक्ष म्हणजे काय आणि त्याची उत्पत्ती कशी झाली? कारण असं म्हणतात की भगवान शंकरांचे अश्रू म्हणजे हे रुद्राक्ष आहेत. तर मग ही स्टोरी काय आहे, जरा सांगाल का? हो, नक्की. शिवपुराण याला बेस घेतो आपण. शिवपुराण किंवा देवी पुराण यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याचा बेस आपण घेतो. तू म्हणतेस तसं बरोबर आहे. शिवांचे जे डोळ्यातून अश्रू आले त्याला आपण रुद्राक्ष म्हणतो, ज्याला रुद्र म्हणजे महादेव आणि त्याचा अक्ष म्हणजे अर्थात अश्रू, त्याच्या डोळ्यातून आलेले अश्रू म्हणजे रुद्राक्ष. हे आले कधी? तर जेव्हा देवी पुराणमध्ये असं सांगितलेलं की त्रिपुरासूर राक्षसाचा जेव्हा हैदोस मांडला होता त्याने इथं विष्णू आणि ब्रह्मदेवांना सुद्धा त्यांनी हरवलं होतं. तर हे दोघे शेवटी महादेवांकडे गेले की आता सगळ्या पृथ्वीचा किंवा आपला सुद्धा विनाश करण्याचा तो मनसुबा आहे त्याचा. तर तेव्हा महादेवांनी त्याचा नाश केल्यानंतर आपल्या मुलांवर कोणतंही संकट पुन्हा येऊ नये यासाठी त्यांनी 1000 वर्ष डोळे उघडेच ठेवले होते. 1000 वर्ष म्हणजे पृथ्वीवरचा 1 वर्ष हा देवलोकातला 1 दिवस असा पकडायचा. ओके. तर त्यांनी 1000 वर्ष डोळे उघडे ठेवले आणि जेव्हा त्यांना वाटलं की नाही आता माझी मुलं सुखी आहेत, मला माझ्या मुलांना कोणीही त्रास देऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी नेत्र बंद केले. आणि त्या नेत्र बंद केल्यानंतर जे काही अश्रू त्यांच्या डोळ्यातून पडले ते 38 ठिकाणी पडले
पृथ्वीवरती. ओके, जिथं 38 ठिकाणी पडले तिथं ते वृक्ष रुद्राक्षाचं निर्माण झालं. अश्रूंमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. मानवाच्या डोळ्यातून आलेले अश्रू, जेव्हा राग आणि दुःख झालं तर ते अश्रू असतात ते खारट असतात, आणि जेव्हा आनंद अश्रू आले तर त्या अश्रूची चव गोड असते. त्या पद्धतीनं महादेवाच्या डोळ्यातून प्रत्येक जण म्हणतं मी महादेवाला घाबरतो. ओके, रुद्राक्ष घालायचं म्हणजे त्याचा कोप आपल्यावरती होईल, असं काही गोष्टी नसतात. महादेवाच्या डोळ्यातून आलेले अश्रू हे सुखाचे होते, समाधानाचे होते, त्यामुळे त्याची उत्पत्ती झाली. जर त्यांच्या डोळ्यातून रागाचा अश्रू आला असता तर प्रलय आला असता. हा फरक आहे. त्यामुळे रुद्राक्षाचा पॉडकास्ट घेतल्यानंतर पुढे आता आपण धारणच करायचंय, कारण हे कलियुग आहे. ओके, प्रत्येकानं, प्रत्येक सनातनीनं हे घातलाच पाहिजे, असा हा एक अमृत आपल्याला दिलेला फळ आहे महादेवाने. त्यांचा आशीर्वाद आपल्याजवळ असलाच पाहिजे. हा, मग आता हे रुद्राक्ष जे आहे ते कुठे कुठे सापडतं, म्हणजे भारतात कुठे कुठे सापडलं? कारण तुम्ही बोललात की ते 38 ठिकाणी ते अश्रू सांडले होते, मग ते कुठे कुठे सापडतात? हे बघ, बेसिकली जे काही अश्रू होते ते 38 ठिकाणी उजव्या डोळ्यातून थोडे आणि डाव्या डोळ्यातून थोडे, त्या पद्धतीनं किती मुखी रुद्राक्ष हे तयार झाले ते पुराणात मेन्शन्ड आहेत. पण बेसिकली जे मेन अश्रू पडले ते नेपाळमध्ये पडले, आणि त्यामुळं जे ओरिजिनल रुद्राक्ष आहेत ते आपल्याला नेपाळमध्येच मिळतात. पशुपतीनाथ मंदिर म्हण किंवा तिथं आसपासचा परिसर जो आहे तिथं तुला ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात. त्या पद्धतीनं इंडोनेशियाला काही आहेत, मलेशियाला आहेत. आपल्या भारतात जे आहे ते हिमालयन रेंजेस किंवा चायनाच्या त्या साईडला थोडे रुद्राक्ष आहेत, जिथं थंड प्रदेश आहे तिथं मिळतात. भारतात सुद्धा आपल्याला हिमालयन रेंजेसमध्ये आपल्याला रुद्राक्ष ची झाडं मिळतात. काही काही आता अंशी साऊथला पण ती झाडांचं निर्मिती किंवा उत्पादन केलं जातं, पण त्या पद्धतीनं त्याचे इफेक्ट्स फार चांगले मिळतील तर मी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत, जितके नेपाळला रुद्राक्ष ओरिजिनल मिळतात. नेपाळचे रुद्राक्ष जे आहेत ना ते रुद्राक्ष, इंडोनेशियाचे जे रुद्राक्ष आहेत ते इंद्राक्ष, बऱ्याच जणांना ते माहिती नाही. आणि भारतात जे उगवले जातात ते भद्राक्ष. ओके, तर हे प्रकार आहेत रुद्राक्ष, रुद्राक्ष, इंद्राक्ष आणि भद्राक्ष. हो, असे 3 प्रकार. मग आता तुम्ही मगाशी मेन्शन केलं की मुखी असतात, म्हणजे ते नेमकं काय असतं की त्यांना? मुखी म्हणजे रुद्राक्षावरती जी लाईन असते, रेषा असते, तर ती रेषा किती आहे एका रुद्राक्षावरती? एकमुखी, 2 लाईन्स असल्या तर 2 मुखी, 3 लाईन्स असल्या तर 3 मुखी, असे 1 ते 38 मुखी रुद्राक्ष आहेत. ओके, पण ह्याचा फार बोली भाषेत किंवा आपल्या ह्याच्यामध्ये माहिती नाही आहे लोकांना 38 मुखी आहेत. पुराणांमध्ये तसा मेन्शन आहे. जास्तीत जास्त मुखी जे माहिती आहेत ते 1 ते 14, 1 ते 21 असे आहेत. आता शिवपुराणामध्ये असं मेन्शन केलंय की 1 ते 14 मुखी रुद्राक्ष आहे जे प्रत्येक जण धारण करू शकतं. देवी पुराणमध्ये ह्याचाच उल्लेख 1 ते 21 मुखी रुद्राक्ष मिळतो. ओके, तर 21च्या पुढे शक्यतो मिळत नाहीत, रेअरेस्ट रेअर. अगदी 21 मुखी जरी बघितलास ना तर वर्षातून एखाद 3, 4 किंवा 5च रुद्राक्ष तुला मिळतील. तर त्याचे इफेक्ट सुद्धा 1 ते 14 मध्येच मिळतात. त्यामुळं मी जे आहे त्याचा बराच अभ्यास केल्यानंतर असं आहे वाटलं मला की फक्त 1 ते 14 मुखी रुद्राक्षावरती आपण भर देऊ. त्यामुळं इथं फक्त 1 ते 14 लाईन्स जे काय आहेत त्याला आपण मुखी म्हणू, त्या रुद्राक्षांबद्दल आपण बोलू. मग ते असं म्हणतात का की जेवढे जास्त मुखी रुद्राक्ष असेल तेवढे जास्त फायदेशीर असतं? हो हो, जितके मुखी वाढतात म्हणजे 10च्या पुढे जेव्हा रुद्राक्ष जातो तेव्हा त्याची पॉवर पण तशी वाढते. पॉवर वाढते, तुम्हाला स्ट्रेंथ मिळते, पण तसं लोकांची ती घेण्याची हे पण हवी, कुवत पण हवी, त्यांचा ऑरा पण तितका स्ट्रॉंग हवा. पण जे काम 5 मुखी रुद्राक्ष करू शकतं ते काम जर समज 21 मुखी रुद्राक्ष करू शकत असेल तर तुम्ही 5ला बेटर जा, कारण आपलं तेवढं मेडिटेशन किंवा तेवढा ऑरा स्ट्रॉंग नसतो. आणि मग नंतर लोक म्हणतात की नाही मी रुद्राक्ष घातलं आणि मला त्याचे साईड इफेक्ट झाले, मग मला रुद्राक्ष म्हणजे सूटच नाही झाला, मग ते नाही ते फार कडक देव आहे, असं काहीतरी गैरसमज पसरवतात. मुळात तुमची घालण्याची तयारी किती आहे, तुमचा ऑरा काय सांगतो, कारण शेवटी आपण सगळे एनर्जी आहोत, बरोबर आहे. आपली एनर्जी स्कॅटर्ड असते, आपल्या एनर्जीनं आपण किती एनहान्स करत असतो दिवसातून, किती वेळ मेडिटेशन करतो, हे पण महत्वाचं आहे. आता कुंभमेळ्यामध्ये बघितलीस तर हजार रुद्राक्ष त्या नागा साधूंनी घातलेले, पण त्यांची साधना बघा ना तुम्ही. 0 डिग्री सेल्सिअस मध्ये ते असेच नागा साधू म्हणून बसतात, त्यांना थंडी वाजत नाहीये, तर त्यांची पॉवर किती असेल. तसं तुम्ही तुमची ऑरा वाढवा आणि मग रुद्राक्षाच्या लाईन्स किंवा रेषा ज्या मुख्य आहेत त्या वाढवत जा. मग आता तुम्ही म्हणलात की हे किती मुखी असतात, त्याचे फायदे वगैरे. मग आता जेनझी असेल किंवा यंग जनरेशन असेल तर मग त्यांनी याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? त्याच्या आपल्या हेल्थ असेल किंवा इतर आयुष्यातले जे अस्पेक्ट्स असतात
त्याच्यावर याचा काय परिणाम होतो? खूपच छान प्रश्न विचारलास. आपल्या पूर्वजांना सगळ्यांना माहिती आहे, ह्याची माहिती काय आहे, महत्व काय आहे, सायंटिफिक रिझन्स काय आहेत. जेनझीज जे आहेत, जे 2000 आफ्टर बॉर्न आहेत, 2000 नंतर जी मुलं जन्माला, बेसिकली ज्याच्यासाठी आपण हा पॉडकास्ट करतोय, ज्यांना फक्त सायन्स बेस लागतं सगळ्या गोष्टींमध्ये, हे सांगा आम्हाला, तर त्यांच्यासाठीचा हा पॉडकास्ट आहे. सायंटिफिकली जे तुम्हाला डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात ना, त्या अँटीबायोटिक्सचं काम हे रुद्राक्ष करत असतं. ओके, नुसतंच ते नाही. समजा तुम्हाला फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतील, करिअर काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या तब्येतीविषयी काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही जाता कुठे? एखाद्या ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषकडे जाता, एखाद्या न्यूमरॉलॉजिस्टकडे जाता, माझ्याकडे सारख्या लोकांकडे येता. तर तुम्हाला तिथं काय देतात? जेमस्टोन देतात, अंगठ्या देतात, एखादा बाबा तुमच्या हातात अंगठी घालायला देईल. ओके, मग ह्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे. रादर जेमस्टोन्सची लाईफ खूप कमी असते. ओके, तर त्याच्यापेक्षा तुम्ही रुद्राक्षाकडे का वळावं? तर यंत्र, तंत्र आणि मंत्र ह्या 3 गोष्टी तुमच्या रेमेडीज आयुष्यात काम करतात, जर एखादी गोष्ट तुमची रिव्हर्स जात असेल तर. पण ह्या तिन्हीचा इफेक्ट तुम्हाला रुद्राक्ष, एकट्या रुद्राक्षमध्ये मिळतो. मग तिथं तुम्ही जेमस्टोन घालू नका, मंत्र म्हणू नका, काही करू नका. तो तुमचा ऑरा कॅच करतो आणि तुम्हाला त्याचे इफेक्ट्स जे काय हवेत ते देत राहतो. म्हणजे फक्त धारण केल्यानंतरच त्याचे इफेक्ट्स दिसायला लागतात. मग त्यासाठी काही वेगळी उपासना वगैरे करावी लागते? काही नाही. हे बघा, म्हणजे वडिलांनी मुलांच्या रक्षणासाठी काहीतरी पृथ्वीवरती गिफ्ट पाठवलंय, बरोबर आहे. ते काय चिडणार नाहीयेत. तुम्ही त्यांचं फक्त धारण करा ना, ते दिलेल्या गोष्टी. वडिलांची संपत्ती तुम्ही घेताच, त्याच्यातून तुम्हाला काय नुकसान होतं का? उलट त्याचा उपभोग तुम्ही घेतच असता ना. मग तसं रुद्राक्ष जर आपल्याला आशुतोषाने, महादेवानी इथं दिलेलंच आहे, तर त्याचा तुम्ही फायदा करून घ्या ना. त्याच्यासाठी तुम्हाला बसून तिथं मंत्र म्हणा, जप करा, काही नाही. एकदा फक्त घालायच्या आधी एक मंत्र म्हणा, त्याला चार्ज करा, घाला. चार्जिंग कसं करायचं ते मी नंतर सांगते तुम्हाला, ऐकत राहा. जर समजा आम्हाला घालायचं असेल तर तो आम्ही सिलेक्ट कसं करावं? कारण तुम्ही बोलात की 1 ते 14 मोस्टली आपण यूज करू शकतो. मग ते आम्ही चॉईस कसं करा की कोणता आम्ही घालावा? चॉईसच्या बाबतीत म्हणशील तर काही ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट, म्हणजे जे आपली जन्मकुंडलीप्रमाणे 11व्या घरात जो काही नक्षत्र असेल त्याचा घालणं इष्ट असतं. म्हणजे तो हाऊस ऑफ डिझायर म्हणतो, इच्छापूर्तीचं स्थान जे आहे कुंडलीतलं 11वं स्थान आहे, त्याचं जो नक्षत्र आहे त्या पद्धतीनं आपण ते रुद्राक्ष रेकमेंड करतो. पण आपल्याला सगळ्यांसाठीचा हा पॉडकास्ट आहे. ओके, तर सगळ्यांनी कुठला धारण करावा? तर त्यासाठी 1 ते 14 मुखी जे मी आत्ता सांगेन, ते तुमच्या तब्येतीची कारणं असू देत किंवा तुम्हाला करिअर वाईज काही कारणं असू देत, तुम्हाला मनशांतीसाठी कुठला हवा असेल त्यातला तुम्ही चूज करा. साईड इफेक्ट्स काहीही नाही. कुठलाही रुद्राक्ष तुम्ही घाला, इट इज ऑलवेज सेफ. कारण मी स्वतः घालते, माझ्या मुलांना दिलेला आहे. तर असं काही नाही आहे. तुम्ही आता जसं 1 ते 14चं पुढं प्रोसीड होईल ना, त्यातनं तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला जो क्लिक होईल तो, आणि तो घाला. चालेल. मग आता सुरुवात आपण एकमुखीपासून करूया. एकमुखी रुद्राक्ष कोण घालू शकतो? एकमुखी रुद्राक्ष हा शिवस्वरूप रुद्राक्ष असतो, म्हणजे स्वतः शिव त्यामध्ये बसलेले आहेत. त्यांचं त्रिनेत्र, तिसरा नेत्र जो आहे तो म्हणजे एकमुखी रुद्राक्ष. स्वतः शिव म्हणतात, महादेव म्हणतात की मी ह्या रुद्राक्षात आहे, असा हा रुद्राक्ष. ह्याचा स्वामी आहे सूर्य. त्यामुळं शिव आणि सूर्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची पॉवर इमेन्स असते. ज्यांना स्वतःच्या नावाचं म्हणजे नेम फेम हवा असेल, प्रसिद्धी हवी असेल, ज्यांना खूप कॉन्फिडन्स कमी आहे आणि माझा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, सगळीकडे मला शाईन व्हायचं आहे, माझं करिअर ग्रोथ करायचं आहे, मला फायनान्शियल स्टेबिलिटी हवी आहे, मला साधनेत डीप जायचं आहे, मला मेडिटेशनमध्ये खूप खोल जायचं आहे, अशांना, किंवा मागे जर समजा कोणी ब्रह्महत्येचं पाप लागलं असेल, कुंडलीत एकदा म्हणतात की ब्रह्महत्येचं पाप करून आलास म्हणून तुला भोगायला लागतं, अशा लोकांनी एकमुखी रुद्राक्ष धारण करावा. ह्यात काहीच नाही मला झालं तर ज्यांना हार्टचा त्रास आहे, ओके, त्यांनी, ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ज्यांना हेडेक होतात, फ्रिक्वेंटली हेडेक होतात, ज्यांना ब्रेन रिलेटेड काही आजार असतील तर त्यांनी एकमुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. अगदी सेफ आहे तो. त्यानंतर 2 मुखी रुद्राक्ष असतो तो. 2 मुखी रुद्राक्ष हा अर्धनारेश्वर स्वरूप असतो. अर्धनारेश्वर म्हणजे शिव आणि शक्ती, शिव आणि पार्वती. ओके, तर जोडीचा हा रुद्राक्ष ज्याच्यामध्ये 2 मुखी, 2 लाईन्स असतात. ओके, हा रुद्राक्ष बेसिकली आहे तो रिलेशनशिपसाठी, म्हणजे एखाद्याचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी, मग ते नवरा बायकोचे संबंध असू दे किंवा आई वडिलांचे असू दे किंवा आईचा मुलाचा असू दे किंवा घरात इतर माझं सगळ्यांशी संबंध चांगले राहू देत, यासाठी 2 मुखी रुद्राक्ष असतो. तर हा अवश्य धारण करावा. प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना सगळ्या पूर्ण करणारा हा रुद्राक्ष आहे. ह्याचा स्वामी आहे चंद्र. आणि ज्यांना सतत सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो,
म्हणजे काहीच नाही, मी सगळी औषधं घेतोय, काय होते, पण मला सर्दी खोकला सतत असतो, तर अशा लोकांनी तो घालणं इष्ट आहे. समजा एखाद्याला किडनीचा त्रास असेल, किडनी फेल्युअर झाली असेल किंवा आतड्यांमध्ये सूज होत असेल, आतड्यांचा त्रास होत असेल, तर अशा लोकांनी हा दोनमुखी रुद्राक्ष सेफली घालावा. त्याच्यात काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यानंतर 3 मुखी एक रुद्राक्ष असतो. तीनमुखी रुद्राक्ष जो आहे त्याला त्रिदेवांचा आशीर्वाद आहे. अग्निदेव ह्याचे स्वामी आहेत आणि मंगळेच्या आधिपत्याखाली हा तीनमुखी रुद्राक्ष येतो. तर ह्याला 3 देवांचा आशीर्वाद आहे, प्लस अग्निदेवांचा आशीर्वाद आहे, प्लस ह्याला मंगळेचा आशीर्वाद आहे. ओके. तर ज्यांना पूर्वजन्मी आपण काही पाप केलेला आहे आणि त्याचे कर्मभोग आता आपण भोगत आहोत, म्हणजे जसं की आपलं काही संचित आहे, संचितातलं प्रारब्ध आपण जगायला हा जन्म घेतलेला असतो. जस्ट लाईक मागचा बँक बॅलन्स आता ह्या वर्षी आपल्याला वापरायचा आहे, तो हे वर्ष एवढंच आपलं आहे. तर हे जर ज्यांना कट करायचं असेल तर त्यांनी तीनमुखी रुद्राक्ष बिनधास्त वापरावा. ज्यांना सतत सतत वाटतं की मी खूप कष्ट करतोय पण माझ्याच नशिबाला फुटकं नशीब आहे, जे म्हणतात मीच फुटक्या नशिबाचा आहे, मी किती कष्ट करतोय पण मीच फुटक्या नशिबाचा आहे, असं जे म्हणतात, तर त्यांनी हा रुद्राक्ष अवश्य धारण करावा. त्यांच्यामध्ये बरेच चेंजेस येतात. ज्यांचे सतत अबॉर्शन्स होत आहेत तर त्यांनी सुद्धा हा रुद्राक्ष धारण करावा. एस्पेशली ज्यांना हेल्थ इश्यूजमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल ज्यांचं वाढलेलं आहे, जे जाड आहेत तब्येतीनं, ओबेज म्हणतो आपण त्यांना, ओबेसिटी आहे, त्यांना हार्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, तर ज्या मुलांमध्ये HB काउंट, हेमोग्लोबिन काउंट कमी असेल, अशा मुलांनी किंवा स्त्रियांनी सुद्धा हा रुद्राक्ष धारण करावा. चारमुखी रुद्राक्ष जो आहे त्याला आशीर्वाद आहे ब्रह्मा आणि सरस्वती देवींचा. जिथं सरस्वती तिथं ज्ञानाची देवी, जिथं मुलांचा अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, फोकस होत नाहीये, तर त्यांनी हा घालावा. कारण हा बुधाच्या अंमलाखाली सुद्धा आलेला एक रुद्राक्ष आहे, ज्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढतं. त्याच्यानंतर रायटिंग जे काम करतात त्या लोकांसाठी खूपच छान हा रुद्राक्ष आहे. फोकस कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्ही वापरू शकता, अभ्यास केलेला लक्षात राहू शकतो. आणि जर समजा तुमच्यामध्ये तोतरेपणा असेल, कम्युनिकेशन करायला मला भीती वाटते असं वाटत असेल, त्यांनी घाला. ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे अशा लोकांनी सुद्धा हा रुद्राक्ष घालावा. ज्यांना सतत सायनसचा त्रास आहे त्यांनी हा रुद्राक्ष अवश्य घालावा. आणि एक 5 मुखी रुद्राक्ष एक असतो, बरेच जण 5 मुखी तर त्याला मास्टर बीड म्हणतो आपण. म्हणजे जिथं जाल तिथं तुम्हाला मंदिरात गेला प्रसाद म्हणून रुद्राक्ष दिला तरी तो 5 मुखीच असतो, इतका तो इझी अवेलेबल रुद्राक्ष आहे. तर हा 5 मुखी रुद्राक्ष म्हणजे 5 देवांचा आशीर्वाद आहे. शंकर, पार्वती, गणेश, विष्णू आणि सूर्य, ह्या 5 देवांचा आशीर्वाद असलेला हा 5 तत्व आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स करणारा, 7 चक्र बॅलन्स करणारा हा रुद्राक्ष आहे. तर हा अगदी बिनधास्त सगळ्यांनी वापरावा. जसं सगळे एलिमेंट्स तुमच्यामधले पंचमहाभूत ज्याला म्हणतो तो बॅलन्स करतो. म्हणजे तुमचा पैसा असू दे, बुद्धी असू दे, विद्या असू दे, तुम्हाला भीती वाटते कुठल्या गोष्टीची त्याच्यासाठी असू दे, डायबिटीससाठी असू दे, ब्लड प्रेशरसाठी असू दे, हाय BP ज्यांना आहे त्यांनी 5 मुखी रुद्राक्ष घालायचा आणि ज्यांना लो BP आहे त्यांनी 3 मुखी रुद्राक्ष घालायचा. म्हणजे असाही फरक आहे. फरक लो असेल त्यांनी 3. हा, कारण तो मंगळेखाली येतो, तो BP थोडासा स्टेबल ठेवतो आणि ज्यांना हाय आहे त्यांचा तो कमी करतो. ओके. ब्रेनशी रिलेटेड किंवा नर्व्हशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे चक्कर येते सतत, असं त्यांनी 5 मुखी रुद्राक्ष बिनधास्त धारण करावा. जर गुरुजींनी दिला तर तो आशीर्वाद म्हणून घ्यावा. आणि एक 6 मुखी त्यानंतर रुद्राक्ष. 6 मुखी रुद्राक्ष आहे तो कार्तिक स्वामींचा रुद्राक्ष आपण मानतो आणि त्याला शुक्राचा आशीर्वाद आहे. जसं कार्तिक स्वामींना 6 मुख आहेत तसे त्याला 6 रेषा असतात, 6 मुख असतात. आणि हा सेनापती, कार्तिक स्वामी म्हणजे महादेवांचे सेनापती, तर ते निडर आहेत. तर तुमच्यामध्ये जर कुठल्याही गोष्टीची भीती आहे, करू की न करू, माझ्या मागे कुणी काही पीडा केली आहे का, ही जर भीती तुमच्यामध्ये आहे आणि कुठली गोष्ट करताना तुम्ही बॅकस्टेप घेता, मागे येता, तर तुम्ही हा डेफिनेटली घाला. शुक्राचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये प्रेम, ऐश्वर्य, संपत्ती, रिलेशनशिप हे सगळं मेंटेन राहतं. प्लस हा डायबिटीस ज्यांना आहे त्या डायबिटिक लोकांसाठी हा वरदान आहे. ओके. ह्याचे 32 दाणे जरी तुम्ही रुद्राक्षाचे 6 मुखी जर पाण्यामध्ये भिजवून तुम्ही 40 दिवस जरी तुम्ही ते पाणी घेतलं तरी तुमचा तो डायबिटीस रिव्हर्सलला जातो. ज्यांना प्रोस्टेट ग्रंथींचा त्रास आहे, PCODचा त्रास आहे, प्रॉब्लेम्स पिरियडशी रिलेटेड मुलींना असतात, तर त्यांनी 6 मुखी अवश्य घालावा. मग त्याचं पाण्यात ठेवायचं आणि ते पाणी आपण हो, कॉपरच्या भांड्यामध्ये पाण्यात ते रुद्राक्ष, पण मी ते धुवायला लागतात आधी 7 दिवस. 7 दिवस साध्या पाण्यात भिजवून ठेवायचे असतात, कारण रुद्राक्षाला कीड लागते. त्यामुळे मोस्टली रुद्राक्षांना एक कलर दिलेला असतो, तो कलर निघून जातो आणि त्यानंतर मग तुम्ही वापरायला चालू करा. ही प्रिकॉशन घ्या. पण पाण्यात भिजवून जर तुम्ही त्याचं पाणी उकळायचं नाहीये, पाण्यात भिजवून घेतलेल्या रुद्राक्षाचं आपल्याला खूप छान रिझल्ट येतात आणि ब्युटी सुद्धा एनहान्स होते 6 मुखीला.
हे महत्वाचं आहे, हे बरेच जण फॉलो करतील. त्यानंतर मॅम सातमुखी एक असतो, तो पण खूप पॉप्युलर आहे. सातमुखी रुद्राक्ष आपण बऱ्याचदा आता रील्स मध्ये पण बघतो की पाचमुखी सातमुखी तुम्ही घ्या. ह्याला सातमुखीला अनंता असं म्हणतात. अनंता यासाठी किंवा ह्याला सप्त ऋषींचा तर आशीर्वाद आहेच, प्लस ह्याला ना शनीचा पण आशीर्वाद आहे. शनी इज मनी, त्यामुळे शनी आपल्याला पैसा देतो, तर ह्याचा आशीर्वाद आपल्याला आहे. प्लस ह्याच्यामध्ये लक्ष्मीचाही एक विशेष आशीर्वाद आहे ह्या रुद्राक्षाला. त्यांना पैसा हवाय, प्रॉस्पेरिटी हवी आहे, म्हणजे सगळीकडून आपल्याला पैसा यावा असं वाटत असेल तर त्यांनी हा रुद्राक्ष अवश्य धारण करावा. त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशाचा आशीर्वाद ह्यांना मिळालेला आहे. एस्पेशली ज्यांना पॅरालिसिस होतो, ओके, ज्यांच्याकडे एक नपुंसकता असते त्या लोकांनी घ्या, किंवा पॅरालिसिस झाला असेल त्यांनी घ्या, किंवा सतत विकनेस वाटतो त्यांनी हा रुद्राक्ष त्यांच्याजवळ ठेवावा. आणि ज्यांना शनीची 7:30 चालू आहे, भीती वाटते की शनीची 7:30 मला खूप निगेटिव्ह देईल का रिझल्ट, तर त्यांनी हा रुद्राक्ष अवश्य त्यांच्याजवळ ठेवावा. त्यानंतर आठमुखी, आता 8 11 आहे. 8 आकडा नाही आहे याचा. 8 मी जसं म्हणते की शनी इज मनी, तसं शनीचा नंबर हा आता आपण न्युमरॉलॉजी वाईज नाही जात आहे. 8 हा गणेश रुद्राक्ष आहे. ओके, गणेशाचा विशेष आशीर्वाद असलेला हा 8मुखी रुद्राक्ष आहे आणि हा राहूच्या अंमलाखाली येतो. ओके, जेव्हा 4 आणि 8 एकत्र येतात तर हे कलियुगात हे दोघेच राजा आहेत. ओके, तर प्रत्येकाकडे धारण करावा असा हा रुद्राक्ष मी सांगेन, कारण गणेशाचा विशेष आशीर्वाद विघ्नहर्ता ज्याला म्हणतो. तर जी काही विघ्न आपल्या आयुष्यात आलेली आहेत, ब्लॉकेजेस, मग ते रिलेशनमध्ये ब्लॉकेजेस असू दे, पैशामध्ये ब्लॉकेजेस असू दे, किंवा मेंटल ब्लॉकेजेस असू दे. ब्लॉकेजेस मी ब्रेनचे ब्लॉकेजेस किंवा हार्टचे ब्लॉकेजेस एवढं कृपया समजून घ्या, हे म्हणत नाहीये, पण अडथळे येत आहेतच माझ्या आयुष्यात, तर ते काढण्यासाठी गणेशासाठी प्रार्थना करून ही जे 8मुखी रुद्राक्ष आपण अवश्य धारण करू शकतो. एस्पेशली जे IT सेक्टरमध्ये आहेत, इंजिनियर्स आहेत, CA आहेत, लॉयर्स आहेत, ह्यांनी अवश्य धारण करावा 8मुखी, की जिथं अनालिटिकल माइंड तुमचं जास्त काम करत असतं. तुम्हाला लंग्सचा इफेक्ट जर त्रास होत असेल, जर समजा तुमचे स्किन ॲलर्जीज असतील, स्किनवर पिंपल्स जास्त येत असतील, तर तुम्हाला हा रुद्राक्ष घालू शकता. तुम्हाला वाटते की माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केलाय, ब्लॅक मॅजिक आहे, तर तुम्ही हा रुद्राक्ष अवश्य धारण करू शकता. 8 नंतर आता 9मुखी. 1 ते 8मुखी रुद्राक्ष शिवाचे झाले. ओके, आता 9वा रुद्राक्ष, 9मुखी रुद्राक्ष जो आहे तो दुर्गा स्वरूप आहे, दुर्गेचा आशीर्वाद मिळालेला. मी तर म्हणेन प्रत्येक स्त्रीनं हा रुद्राक्ष धारण करावा, कारण दुर्गा माताचा 9 दुर्गा यामध्ये यात आहेत. ओके, तर 9 दुर्गांचा आशीर्वाद असलेला हा रुद्राक्ष तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आणतो, आत्मविश्वास तुमच्यामध्ये प्रबळ करतो की मी हे करू शकेन. फक्त स्त्रियांनीच घालायचा का? नाही, प्रत्येक पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये एक मेल फिमेल एनर्जीज दोन्ही असतात. काही पुरुष बघ जे 2 नंबर बॉर्न असतात ना, फार सेन्सिटिव्ह असतात, आईशी फार अटॅच असतात, किंवा मुलांच्या बद्दल अटॅच. ह्या लोकांनी सुद्धा हा रुद्राक्ष धारण केला तरी चालू शकतो. ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स अँड स्ट्रेंथ वाढवायची आहे, भीती घालवायची आहे, त्यांनी हा 9मुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे त्यांनी तर घालावाच, मनाला स्ट्रॉंग करतो. ज्यांच्यामध्ये ऍक्सिडेंट योग वाटतो, मला सतत ऍक्सिडेंट्स होतील, भीती आहे, ऍक्सिडेंट्स होत आहेत पण त्यातून वाचताय तुम्ही, तर तुम्हाला काही दैवी संकेत मिळत असतात, तर तुम्ही 9मुखी रुद्राक्ष धारण करा. ज्यांना सतत ताप येत असतो, काही केलं, काही 1 महिन्यातून 2दा सारखं ताप येत असतो, एस्पेशली ज्यांना अल्झायमर्स आहे, विसराळूपणा ज्याला म्हणतो, इव्हन आपण सुद्धा जर काही विसरत असतो गोष्टी, तर अशा लोकांनी 9मुखी रुद्राक्ष अवश्य मी त्यांना रेकमेंड करेन की तुम्ही घाला. त्याच्यानंतर 10मुखी रुद्राक्ष. 10मुखी रुद्राक्ष हा 10 अवतार जे विष्णूंचे आहेत त्याचे ब्लेसिंग्स मिळालेले आहेत. 1 ते 9 ग्रह संपल्यानंतर सगळ्या ग्रहांची जी पॉवर आहे ती मिळणारा हा 10मुखी रुद्राक्ष. ओके, तर सगळ्या ग्रहांची ताकद ह्यामध्ये आहे. तुमच्या मागे जर समजा काही सारखं कोर्ट केसेस होत आहेत, लिटिगेशन्स लागलेलेच आहेत, तर तुम्ही हा रुद्राक्ष घेऊ शकता. वकिलांसाठी हा खूप चांगला रुद्राक्ष आहे. ज्यांना वाटते की माझ्या समोर कोण दिसत नाही पण पाठीमागे खूप शत्रू आहेत, माझा फक्त पाय खेचतायत, नुकसान करतायत, तर अशा लोकांसाठी 10मुखी रुद्राक्ष 10 दिशांहून तुम्हाला कुठून तरी मदत येते, तर हा 10मुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकता. एस्पेशली ज्यांना साप विंचू सतत चावत असतात, सर्पमित्र जे असतात, त्यांच्यासाठी मी रेकमेंड करेन की तुम्ही हा रुद्राक्ष धारण करा. एन्झायटी लेवल जास्त आहे, क्रॉनिक डिझिजेस लाईक पॅरालिसिस आहे, किंवा काही तुम्हाला भीती वाटते, कुठल्या गोष्टी गाठी होत आहेत अंगामध्ये, क्रॉनिक कुठलेही डिझीज तुम्हाला असेल तर 10मुखी रुद्राक्ष तुम्ही घाला, स्पेशली फॉर एन्झायटी, कारण मी तो स्वतः वापरते आणि माझी एन्झायटी लेवल खूप कमी झाली आहे त्यानं. त्यानंतर 11मुखी रुद्राक्ष. 11मुखी रुद्राक्ष म्हणजे हनुमानचा आशीर्वाद असलेला हा रुद्राक्ष, जो महादेवाचा आशीर्वाद, महादेवांचे जे अंश आहेत हनुमानजी, त्यांचा आशीर्वाद असलेला हा रुद्राक्ष बलबुद्धी विद्या
ज्याला म्हणतो आपण, तो हा रुद्राक्ष बल, बुद्धी, विद्या सगळंच देतो हा रुद्राक्ष. त्यामुळे हा तसा घ्या. ज्यांच्यामध्ये ज्यांना वाटतं भूत पिशाची बाधा माझ्यावर झाली आहे, वशीकरण झालेलं आहे, तंत्र साधना कोणतरी माझ्यावर सतत वापरत आहे, आणि हे इंडिकेशन्स लोकांना येत राहतात, जसं व्हाईट एनर्जीज आहेत तशा ब्लॅक एनर्जीज आहेत, तर अशा लोकांनी सुद्धा हा रुद्राक्ष धारण करावा. पण ह्याच्यामध्ये 11 आणि 8चं कॉम्बिनेशन करावा. इव्हन तुम्ही जेव्हा पॉडकास्ट घेता, तुमच्यामध्ये ऑरेटरी स्किल वाढवा, तुमचं वाक कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही 11मुखी रुद्राक्ष न कुणाला हे करता विचारता अतिशय चांगला रुद्राक्ष तुम्ही धारण करावा. मल्टिपल इश्यूज आपल्या हेल्थमध्ये स्त्रियांच्या येत असतात, त्यासाठी 11मुखी रुद्राक्ष धारण करावा. थँक्यू सजेशनसाठी मॅम. आणि 12मुखी आता जो 12मुखी हे 12 आदित्य म्हणजे सूर्य जे आहेत त्यांच्या आधिपत्याखाली विष्णूंचा विशेष आशीर्वाद आहे, प्लस सूर्याचा आशीर्वाद आहे. आता इथे मी सांगते, 1मुखी रुद्राक्षाची प्राइस खूप जास्त आहे. ओके, 12मुखी त्या मानानं तुम्हाला परवडेल असा रुद्राक्ष आहे. आणि मेनली एक मुखीला सबस्टिट्यूट हा 12मुखी तुम्ही घालू शकता. एस्पेशली त्या लोकांनी जे UPSC MPSC करतायत, सिव्हिल सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लाईनमध्ये ज्यांना जायचं आहे, त्यांनी 12मुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. हा मी स्वतः रेकमेंड करेल ज्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जात आहेत. एखाद्याला ॲडिक्शन आहे दारूचं, ड्रग्ज किंवा कुठलंही ॲडिक्शन तुमचं असू दे, ते काढण्यासाठी 12मुखी रुद्राक्ष तुम्हाला खूप हेल्प करतो. त्याच्यानंतर तुम्हाला हार्ट इश्यूज आहेत, हार्ट अटॅकचा त्रास किंवा बायपास झालेली आहे, आता रिकवर करायचं आहे, तर त्यांनी 12मुखी रुद्राक्ष घाला. परत ॲक्सिडेंट्स होत असेल तर 12मुखी सुद्धा तुम्हाला मी रेकमेंड करेन. आता 13मुखी रुद्राक्ष, 13मुखी बद्दल सांगायचं तर हा इंद्र आणि कामदेव दोघांचा आशीर्वाद असलेला हा रुद्राक्ष. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाशील ना तर प्रत्येकाकडे असेल, पण कुणी सांगणार नाही, असा हा 13मुखी रुद्राक्ष आहे. फिल्म इंडस्ट्री किंवा जे ह्याच्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी ऑरा किंवा करिझमा मॉडेलिंग वगैरे करतायत त्यांचा वाढवण्यासाठीचा हा रुद्राक्ष आहे. खूप छान वाढवतो, कारण इंद्र आणि कामदेव तुला माहिती आहेत कशासाठी आहेत, तर प्रत्येकाला माहिती, इच्छापूर्ती करणारा हा रुद्राक्ष, तुम्हाला जे हवाय स्वर्गीय सुख जे काय म्हणतो ना आपण, ते देणारा हा 13मुखी रुद्राक्ष आहे. कॉस्टली आहे, पण तुम्हाला तो एकदा घेतला तर परवडेल. मॅरिड लाईफ ब्युटीसाठी एनहान्स करणारा हा रुद्राक्ष आहे. ज्यांना ENT प्रॉब्लेम्स आहेत काही, तर तेही हे घालू शकतात. आणि आता 14मुखी रुद्राक्ष, 14मुखी रुद्राक्ष ह्याला आपण म्हणतो महाशनी रुद्राक्ष. ओके, तर ह्याला मंगळ आणि शनी दोन्हीचा पण आशीर्वाद आहे, प्लस हनुमंताचा विशेष आशीर्वाद आहे. ज्यांना पॉलिटिक्समध्ये जायचं आहे, पॉलिटिकल लीडर व्हायचं आहे, त्यांनी 14मुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. खूप स्ट्रेंथ, पॉवर, नेम, फेम म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास पण देतोच, एक ऑरा तयार करतो की तुम्हाला तुमच्यामध्ये ती पॉवर येतेच ती आपोआप. ओके, स्पेशली मी रेकमेंड करेन 14मुखी रुद्राक्ष हा कॅन्सर पेशंटसाठी. ज्यांना कॅन्सर 2nd, 3rd स्टेजला आहे त्यांनी 14मुखी रुद्राक्ष त्यांनी धारण तरी करावा. नसेल तर त्यांचं रुद्राक्ष वॉटर जसं मी सांगितलं तसं 40 दिवस तरी घ्यावं. 13मुखी रुद्राक्ष जो आहे तो कॅन्सर इनिशियल स्टेजला असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. 14मुखी तुमचं कॅन्सर 2nd, 3rd स्टेजला असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. एकेकाला फेशियल पॅरालिसिस येतं, त्यासाठी 14मुखी रुद्राक्ष खूप उपयोगाला येतं. म्हणजे खूपच डीप माहिती मिळाली आम्हाला, आणि प्रेक्षकांना पण याचा फायदा होईल. पण आता समजा आता एवढे 1 ते 14 आपण रुद्राक्ष बघितले, पण आम्हाला आता धारण करायचं असेल तर कोणता मंत्र आम्ही तो धारण करण्या वेळेला वापरायला हवा, दुसरं म्हणजे कोणत्या दिवशी घालायला हवं, आणि कधी घातलं तर चालेल? हे बघ, रुद्राक्ष तू घेतलंस, आता परचेस केलंस आणि तू वापरायला चालू केलंस, तर तो लगेच आणायचा आणि घालायचा असं एक नसतं. हे बघ, रुद्राक्षाची एक स्वतःची एक ऑरा असतो, त्याला काही शेवटी तो शिवाचा आशीर्वाद आणि तत्व आहे, त्याला काही करायची गरज नसते. पण कुणाच्या हातातून कधी इथपर्यंत आलं त्याच्या मेमरीज ते कॅच करत असतं. जसं क्रिस्टल्स म्हणजे जमिनीतून येतात, पण ते येईपर्यंत ते कुणाकुणाची तरी एनर्जीज घेऊन आलेली असतात. तसं ह्याला क्लेन्स करणं गरजेचं असतं. आल्यानंतर तुम्ही काय करू शकता, आलेल्या दिवशी त्याला गंगाजलमध्ये डिप करून ठेवायचं, साफ करायचं त्याला. ते झाल्यानंतर तुम्ही त्याला तूप आणि दूध, गाईचं तूप आणि दूध ह्यामध्ये 1 रात्र 24 तास तरी का 12 तास का होईना तुम्ही ते भिजत ठेवलंच पाहिजे. धारण करण्याच्या दिवस जो आहे, जर समजा आता महाशिवरात्रालाच का म्हटलीस ना तू सुरुवातीला, तर महाशिवरात्राला त्याचे इफेक्ट्स 1000 पटीनं जास्त मिळतात, म्हणून त्या दिवशी घालतात. तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी तुम्ही हे सगळं भिजून वगैरे ठेवून त्याच्या महाशिवरात्री दिवशी तुम्ही घालू शकता. मला जमत नाहीये, पॉडकास्टला लेट झाला मॅडम तुमच्या असं कोणतरी म्हणालं तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये. तुम्ही रविवारी आणून सोमवारी कुठल्याही तुम्ही ते धारण करू शकता, किंवा शुक्ल पक्षाचा सोमवारी तुम्ही घालू शकता, अमावस्येला घालू शकता, पौर्णिमेला घालू शकता. पण फक्त चार्ज करा, त्याला धुतल्याशिवाय घालू नका. आणि तुम्ही ते घालत असताना त्याला धूप दीप काय असेल ते दाखवा, आणि तो समोर ठेवून त्याच्यावरती फक्त
ओम नमः शिवाय, कारण तो शेवटी वडिलांचा ज्यानं दिलं त्यांचाच पंचाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय म्हणा किंवा नमः शिवाय एवढा जप 108 वेळा तुम्ही म्हणा आणि तो धारण करा. सिंपल आहे, अगदी गोष्टी simple आहे. सिंपल फार करूया. काही असं किचकट नाहीये किंवा आपण प्रत्येक रुद्राक्षाचा मंत्र आहे, पण आपण लोकांना ते सोपं करून दिलं ना तर ते लोक ते एक्सेप्ट करायला चालू करतात. आता मॅम काही कन्फ्युजन्स असतात की महिलांनी हा रुद्राक्ष घालावा की न घालावा. बरेच जण म्हणतात की महिलांनी घालू नये. मग याबाबत काय मत आहे? खरं सांगू का, मुद्दाम काहीतरी करायचं खुरापती म्हणून लोक सांगतात की महिलांनी घालू नये. रुद्राक्षाचा सप्लाय कमी असतो, रुद्राक्षाची डिमांड वाढू नये म्हणून 100%तले 50% कमी झाले ना बायका. बरोबर. ओके, त्यातनं परत सांगायचं की तुम्ही ह्याच धर्माचा ह्या जातीचा आहेस तर घालायचं नाही. तिथं गेले 10-20%. बरोबर. लहान मुलांनी घालायचं नाही. ओके, मांस मच्छी दारू घेताय तर घालायचं नाही. उरले किती? 10%. 10%नी फक्त घालायचं का? महादेवानी असं सांगितलेलं नाही आहे कुठं. कुठल्याही पुराणात कुठल्याही शास्त्रात असं सांगितलेलं नाही की रुद्राक्ष याच लोकांनी फक्त घालायचा. स्त्रियांनी तर अवश्य घालावा जसं मी सांगितलेलं आहे. आणि एस्पेशली आता कलियुगात प्रत्येकानं धारण करण्यासारखाचा हा एकमेव तुम्हाला दिलेलं शस्त्र आहे महादेवानं, तर तो तुम्ही घातलाच पाहिजे. कुठलीही जात असो, कुठलाही धर्म असो, कुठलंही लिंग असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान मूल असो. लहान मुलांना मी स्पेशली रेकमेंड करत नाही यासाठी की कदाचित ते गिळतील. ओके, तर तुम्ही त्यासाठी सेफ्टी घ्या. 14 वर्षाच्या वरील मुलांना तुम्ही घाला. बाकी सगळ्यांनी तो घरात ठेवा, घाला, देवाऱ्यात ठेवा. पाणी त्याचं जे काय रुद्राक्ष वॉटर आहे ते करून प्या. तुम्ही इतर जातीचं आहे, मी घालू शकत नाही, तर ते पाण्यात भिजवून तुम्ही 5 मुखी रुद्राक्ष ठेवा आणि त्याचं पाणी प्या ना. कॅन्सर तुम्हाला बरा करायचा आहे, 14 मुखी घ्या, त्याचं पाणी प्या. डायबिटीस रिव्हर्सल करायचंय, 5 मुखी 6 मुखी घ्या. म्हणजे असं काही नाहीये, कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाहीये. त्याचं फार वेगळं. आणि स्त्रियांनी तर घालायला पाहिजे. फक्त काय की स्त्रियांच्या पिरियड्सच्या दरम्यान त्यांचा ऑरा किंवा करिश्मा वास्ट झालेला असतो, एनर्जीज हाय असतात आणि त्या एनर्जीज मध्ये रुद्राक्षाची एनर्जी ऍड होते. कदाचित त्यांना हिटचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्या दरम्यान तसं होऊ शकतं, म्हणून त्यांना सांगतात की हे काही गोष्टी अवॉइड करा. पण असं काहीही नाहीये, काहीही नाहीये. सगळ्यांनी घालावं. उलट मी म्हणते स्त्रियांनी तर जास्त घालावं. हे बरं झालं तुम्ही क्लिअर केलं, कारण बऱ्याच लोकांनाही कन्फ्युजन असतं किंवा बरेच जण हे पाळतात. तर आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आतापर्यंत आपण रुद्राक्षाची पूर्ण माहिती घेतली, किती मुखी असतात, त्याचे फायदे काय असतात. पण आता कसं झालंय, फेक पण आता निघालेत रुद्राक्ष. मग कसं लोक घ्यायला तर जात असतात बरेच जण. कसं ओळखावं की रिअल रुद्राक्ष कोणतं आणि फेक? रिअल तुम्ही काय करू शकता, नेपाळहूनच मागवू शकता. ज्यांचे ऑथराइज साइट्स वगैरे असतात ना, तिथूनच घ्या. रस्त्याच्या कडेला पडलेले रुद्राक्ष तुम्ही घेऊ नका. ओके, कुठलेही असं नाहीये. स्पेशली ज्या रुद्राक्षांना आता मी दाखवते तुला, काही रुद्राक्षांचे एक्सरेज असतात बघ, असे तुला दिसतील का बघ. आता असे एक्सरे रिपोर्ट्स येतात, याच्यामध्ये तुला दिसतात एक्सरेला किती मुखी आहे. हा तुला दिसत असेल, याच्यामध्ये लाईन्स दिसतात. तर हे त्याच्या मुखी असतात, लाईन्स असतात. ऑथेंटिकेट साईटवरनच तुम्ही घ्या. बरेच तेच सांगतात की तुम्ही पाण्यात डिप करा किंवा कॉइन्समध्ये ठेवा, असं काही नसतं. तर फक्त रुद्राक्षाची एकच टेस्ट आहे, ती म्हणजे एक्सरे टेस्ट. तुम्ही जरी घेतला आणि एक्सरे रिपोर्ट केला तर त्यामध्ये तुम्हाला ते मुखी कळतात, किती मुखी आहेत किंवा काय. तर ही एकच टेस्ट मी रेकमेंड करेन. आणि तुमच्याकडे आता कोणते रुद्राक्ष आहेत का, ते आम्हाला तुम्ही दाखवू शकता? हे बघ माझ्याकडे, माझ्याकडे ना आता 7 मुखी रुद्राक्ष आहे, 5 मुखी रुद्राक्ष आहे. बघा 5 मुखी रुद्राक्ष सगळीकडे तुला हा लाईन्स ज्या आहेत ह्या दिसतील तुला. ओके, हा कॉमनली मिळणार आहे, सगळ्यांच्या गळ्यात आपण घालू शकतो. त्याच्यानंतर माझ्याकडे 7 मुखी रुद्राक्ष पण आहेत. हा ओरिजिनल, हा 7 मुखी रुद्राक्ष पण असतात, छोटे असतात. बोरा इतकी साईज मोठी जितकी असेल ना तेवढी चांगली असतात. पंचमुखीची माझी माळ आहे, ज्याच्यावरती मी स्वतः जप करते किंवा स्वतः गळ्यात धारण करते. तर हे काही रुद्राक्षाच्या म्हणजे बीड्स असतात. आता माझ्या गळ्यात स्वतः दशमुखी रुद्राक्ष आहे, 3 मुखी रुद्राक्ष आहे. म्हणजे 1 ते 14 तुम्ही आरामात धारण करू शकता. म्हणजे एका वेळेला 2-3 रुद्राक्ष धारण केले 14 पर्यंत तुम्ही आरामात करू शकता. फक्त तुम्ही तुमचा ऑरा किती स्ट्रॉंग करता ह्याच्यावरती. म्हणजे मी स्वतः सांगेन, इव्हन मुलांना सुद्धा 4चे 2 कॉम्बिनेशन आणि 6चे 1 कॉम्बिनेशन, त्याला विद्याबंध म्हणतो, जे त्यांच्या फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्ही बिनधास्त देऊ शकता. ओके, फक्त ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की रुद्राक्ष रस्त्यात पडलेला असेल तर तो तुम्ही उचलायचा नाही. कुठलाही कुणीही कुठलाही रुद्राक्ष दिलाय पुजाऱ्यांच्या व्यतिरिक्त कुणी दिला म्हणून घ्यायचा नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही घरी आणल्यानंतर त्याची पूजा व्यवस्थित जसं सांगितलंय तसं तुम्ही करा. आणि तुटला समजा जर रुद्राक्ष, तर तो
एकतर तो तुम्हाला तुमच्यावर कुणी काही निगेटिव्ह एनर्जी सेंड केले असतील तर तो स्वतः आधी घेतोच. ओके, त्यामुळं आपण रुद्राक्ष हा अनाहत चक्रापर्यंत म्हणजे आपल्या हृदयापर्यंत येईल अशा पद्धतीनं बांधतो. एक एक जण कंठापर्यंत बांधतात, तो चुकीचा आहे. एक एक जण हातात घालतात, पंचमुखी चालतो, पण इतर कुठलेही रुद्राक्ष हातात ब्रेसलेट म्हणून चालत नाहीत. तर अनाहत चक्रापर्यंत आलेला रुद्राक्ष जर समजा तो तुटला तर तुमच्यावरती कुणीतरी काहीतरी केलं असेल, ती एनर्जी त्यानं घेतली. तुटल्याबरोबर त्याला नदीत प्रवाहित करा किंवा जमिनीमध्ये एखाद्या खोल करून गाडा, एवढंच मी सांगेन. बाकी इथं तिथं फेकू नका. हा बरोबर आहे. त्याच्या एनर्जीज असतात, एनर्जीज फार वास्ट असतात, म्हणजे खूप जास्त एनर्जीज असतात. आणि कसं आहे की असं पण शिवपुराणमध्ये सांगितलेलं आहे की इवन जनावरांना सुद्धा तुम्ही रुद्राक्ष घालू शकता, आणि जे रुद्राक्ष घालून व्यक्तीचं मरण होईल किंवा मृत होईल, त्याच्या गळ्यात ते रुद्राक्ष असेल मरताना, तर शिवदूत त्याला स्वतः न्यायला येतात. ओके, एरवी तुमच्या गळ्यात जर रुद्राक्ष नसेल तर तुम्हाला यमदूत येतात आणि घेऊन जातात. पण ज्या वेळेला हे तुमच्या गळ्यात नसू दे, पण ऍटलीस्ट तुमच्या ऑरामध्ये कुठंतरी आहे तो रुद्राक्ष, शिवदूत स्वतः तुम्हाला घ्यायला येतात. त्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नाही. आपल्या वडिलांचा आशीर्वाद आहे असं समजून तुम्ही घाला. आणि ऍक्च्युअल त्यांनी नेत्रातून अश्रू आनंदाचे काढलेत की माझी मुलं सुखी आहेत, तर आपल्या वडिलांचा आशीर्वादच आहे ना. हो, आता या महाशिवरात्रीला आम्ही आणि प्रेक्षक सुद्धा नक्कीच रुद्राक्ष धारण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रयत्न नाही करायचा, Sorry, करायलाच हवा. सो थँक्यू मॅम की तुम्ही एवढी सगळी माहिती दिली. त्याच्यामुळे आम्हाला रुद्राक्षबद्दल जे काही शंका होत्या, प्रश्न होते, ते सगळे निरसन झालेले आहेत. त्याचा फायदा असेल, जो शारीरिक फायदा असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल आणि आध्यात्मिक, या सगळ्या बाबतीतला त्याचा फायदा आम्हाला कळाला. त्यामुळे रुद्राक्ष नक्कीच रेकमेंड सगळ्यांना करायला हवं. आणि ही माहिती दिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. तुमचेही खूप खूप आभार. आणि ही महाशिवरात्र सगळ्यांना सुखाची जावो, सगळ्यांवर महादेवाची कृपा बसत राहो. आणि तुम्हाला ही सर्वांना, इथं तुमची टीम जेवढी आहे त्या प्रत्येकाचे आभार. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी अगेन. थँक्यू. हर हर महादेव. हर हर महादेव. सो प्रेक्षकांना विनंती आहे की हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.